Hello students, today we are going to study the next part of the chapter indices and square roots, cube roots. Okay, now see here in the last lecture, मागच्या लेक्चर मध्ये बघा आपण एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म हे बघितलं होतं. आठवतंय तुम्हाला बाळांनो? आता बघा इथे काय म्हटलं होतं आपण, तुम्हाला आठवत असेल बघा, 8th रूट ऑफ 100 हे कसं लिहितात माहितीये तुम्हाला? 8th रूट ऑफ 100 म्हणजे 100चं 8th रूट. इथे याला कसं लिहितो तो आपण? या 100चं ऑफ 100 म्हणजे 100चं कितवं रूट? 8th रूट. रूट म्हटल्यानंतर इथं काय येतं? 1/8. आठवते का? 8th रूट म्हणजे 1/8 करायचं. 8th रूट 1/8 लिहिलं कुणाचं? 100चं म्हणजे 100's 8th रूट. 8th रूट ऑफ 100. ओके, आता बघू बरं किती जणांना कळतंय? 7th रूट ऑफ 30 कुणाचं? 30चं. मग 30 ला इथे लिहा कोणतं रूट? 7th रूट म्हटल्यानंतर 1 किती येतील? 7th रूट म्हटल्यावर 1/7. करेक्ट. बघा 7 1/7 म्हणजे 7th रूट कुणाचं? 30चं. 7th रूट ऑफ 30. ओके, अंडरस्टूड दिस? हा, नाव सी हियर. आता आपल्याला काय करायचं इथे बघा, जसं इथे आपण काय केलं होतं हे बघा, हे 100चं 8th रूट ऑफ 100 म्हणजे वर काय घ्यायचो आपण? 1/8 म्हणजे 8th रूट कुणाचं? 100चं. असं तसं आता इथे आपल्याला हे दिलंय आणि ह्याच्यावरून असे वर्ड्स मध्ये लिहायचे आपल्याला. हे कळतंय? मग बघा बरं आता ह्याला कसं लिहिता येईल बघा. इथे आता 81 त्याचं काय? 1/4 म्हणजे काय? 4th रूट. करेक्ट. 1/4 म्हणजे 4th रूट कुणाचं? 81चं. मग कसं लिहिणार? 4th रूट ऑफ 81. जमेल का? हा, तर बघा मग आता इथे कसं लिहिणार आपण? 4th रूट ऑफ 4th रूट 1/4 म्हणजे 4th रूट ऑफ 81 ऑफ 81. आता हे किती जणांना जमेल बरं? इथे काय? 1/2 बरोबर आहे. म्हणजे ह्याला 2 म्हणजे स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट कोणतं रूट? सेकंड रूट किंवा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 49. जमेल का? बघा बरं, जसं इथे 4th रूट 1/4 म्हणजे 4th रूट ऑफ 81 तसं स्क्वेअर रूट ऑफ 49. इथं म्हणायचं स्क्वेअर रूट ऑफ 49. बघा बरं, या स्क्वेअर रूट ऑफ 49 इथे. आता इथे बघा बरं बाळांनो, इथे कसं येईल? 15चं 1/5 म्हणजे कोणतं रूट? 5th रूट ऑफ 15. म्हणजे इथे आपल्याला हे nth रूट ऑफ a असं म्हणायचं ना. म्हणजेच अगोदर रूट लिहायचं आणि कितीचं ते लिहायचं. रूट काय? 1/5 म्हणजे 5th. 1/9 म्हणजे 9th रूट कुणाचं? ह्याचं. असं. आता बघा इथे 1/5 म्हणजे 5th रूट कुणाचं? 15चं. मग इथे बघा 5th रूट ऑफ 15 म्हणजे या 15चं 5th रूट. 1/5 म्हणजे 5th रूट ऑफ कुणाचं? या 15चं. पुढे बघा आता इथे नेक्स्ट. आता बघा इथे काय? 1/9 म्हणजे 9th रूट कुणाचं? 512चं. मग इथे मी काय म्हणणार? 9th रूट ऑफ 512. बघा बरं, 9th रूट 1/9 म्हणजे 9th रूट कुणाचं? 512. इथे बघा आता तुम्हाला आलं पाहिजे, हे तुम्ही सांगायचं. आता बघा बरं, तुम्ही स्वतः विचार करायचा त्याच्यावर. इथे 1/19 आहे म्हणजेच काय? करेक्ट, 19th रूट ऑफ 100. अगदी बरोबर. मग बघा याला कसं लिहिणार आपण? 19th म्हणजेच 19th हे 19th हे 1/19 म्हणजे 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ इथे लिहितो मी 100चं 19th रूट. आता इथे बघा बरं, हा दुसरा क्वेश्चन आहे बरं का त्या एक्सरसाइज मधला, प्रॅक्टिस सेट 3.1 मधला फर्स्ट. हा सेकंड. फर्स्ट मी मुद्दाम कमी सांगितला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण घेतलाय. ते मी मुद्दाम फक्त तुम्हाला कळण्यासाठी हे असं लिहिलं. आणि हा सेकंड क्वेश्चन आपण पूर्ण घेतोय बघा. इथे काय? 19th रूट ऑफ 100 झालं. आता इथे 1/7 म्हणजे काय? करेक्ट, 7th रूट ऑफ 6. मग इथे कसं म्हणणार आपण? 7th रूट ऑफ 7th रूट कुणाचं? 6चं. रूट ऑफ 6. ओके. आणि मग आता मी तुम्हाला होमवर्क साठी काही क्वेश्चन दिलेत बाळांनो. हे बघा,
आता इथे कसं लिहिणार तुम्ही, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथे काय 1/3 म्हणजेच क्यूब रूट, क्यूब रूट ऑफ 16 करेक्ट. इथे 1/7 म्हणजे 7th रूट ऑफ 127 अगदी बरोबर. इथे बघा बरं 5th रूट ऑफ 89, 17 आणि त्याला पुढे टीएच लावायचं, 17चं स्पेलिंग आणि पुढे टीएच, 17th रूट ऑफ 817, 4th रूट ऑफ 100 आणि मग बाकीचे तुम्हाला आले पाहिजे. आता जमेल सर्वांना, हे पटपट लिहून घ्यायचं बाळांनो, कॉपी करा आणि ह्याची पूर्ण आन्सर लिहायचे. इथे तुम्हाला जिथे अडचण येईल, जे कळलं नाही ते मला कॉल करून विचारायचं. ओके, ते मी तुम्हाला सर्व व्यवस्थित देईन. पटपट कॉपी करून घ्या फास्ट. Now see here the next type of questions. Complete the following table. आता आपल्याला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. पण एकदा ही कॉन्सेप्ट एकदा समजून घ्या बाळांनो, नेमकं काय दिलंय. सगळ्यात पहिले इथे काय म्हटलंय, पॉवर ऑफ द रूट. पहिलं पॉवर सांगायचा, नंतर रूट सांगायचा. आता इथे तुम्हाला एकदा मी हे सांगतो बघा, इथे 10 आहे बघा आणि हा त्याचा वर 3 आहे किंवा समजा 4 असेल वर आणि खाली 5 दिलाय. हे कळतं का रे बाळांनो तुम्हाला, याच्यात पॉवर कोणता आणि रूट कोणतं, एकदा हे समजून घ्या क्लिअर. बघा, जो वर असतो तो पॉवर आणि खाली जो असतो तो रूट. मग ह्याला जर आपल्याला कसं लिहायचं, पॉवर ऑफ द रूट, अगोदर पॉवर नंतर रूट. मग मी कसं म्हणणार बघा, पॉवर पहिलं म्हणणार मी, पॉवर म्हणजे कोणता लक्षात घ्या, विसरायचं नाही. हा 10⁴/5 जो वरचा तो पॉवर आणि जो खाली तो रूट. इथे बघा, इथे लिहून ठेवतो मी, समजा इथे 10⁴/5. आता बघ वर काय असतं बाळांनो, हा पॉवर आणि हा खालचा जो असतो तो रूट. वर आहे पॉवर आणि खाली आहे रूट. मग मी ह्याला कसं लिहिणार बरं, इथे मी काय म्हणणार, 4th पॉवर. बघा बरं का, 4th पॉवर कोणता, 4th, हा वरचा आहे तो 4th, त्याला म्हणायचं पॉवर, 4th पॉवर अँड 5th रूट. 4th पॉवर ऑफ 5th अँड 5th रूट असं केलं तरी चालेल तुम्ही. एकच तर कसं करता येईल बाळांनो इथे बघा बरं का, हा वरचा पॉवर आणि हा रूट. मग ह्याच्यात काय करावं लागेल आपल्याला, 10⁻, इथे बघा 4/5. तुम्हाला आता सांगितलंच आहे मी, वरच्याला म्हणायचं पॉवर आणि खाली असतो तो रूट. मग आता बघा बरं का, 4th पॉवर ऑफ, हा 4th पॉवर झाला, 4th पॉवर ऑफ आणि हा रूट कोणता 5th. मग इथे लगेच म्हणायचं 5th रूट, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ बघा 4th पॉवर वर 4 आहे म्हणजे 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 10 कळलं का बघा बरं. वरचा जो आहे तो 4th पॉवर वरचा ऑफ कुणाचा 5th रूट, हे खालचं जे आहे ते रूट 5th रूट ऑफ 10, म्हणजे ह्या 10चं. जमेल का आता बघा, असं वर काही जरी दिलं, समजा मी इथे दिलं 3 आणि इथे दिलं, समजा इथे 7 दिलं, इथे 8 दिलं, तर आपण 7 ला वर काय म्हणणार, 7th पॉवर. वरचा जो आहे तो इथे बघा, समजा असं 7 आहे वर, तर मी म्हणणार 7th पॉवर ऑफ आणि खाली समजा दिलं मी 9, मग 9th रूट ऑफ 10 असं. ओके, आता बघा बरं का इकडे, आता ह्याच्यावरून तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. मग बघा आता इथे सगळ्यात पहिलं काय, इथे वरचं आता पॉवर ऑफ द रूट. पहिलं पॉवर सांगायचं नंतर रूट सांगायचं, म्हणजे पहिलं हे वरचं सांगायचं नंतर खालचं सांगायचं. इथे काय क्यूबिक पॉवर म्हणा किंवा क्यूब म्हणा, इथं म्हणायचं क्यूब म्हणजे तिसरा पॉवर. तिसऱ्या पॉवरला आपण थर्ड पॉवर पण म्हणू शकतो किंवा क्यूब पण म्हणू शकतो. इथं काय म्हणायचं, क्यूब ऑफ किंवा थर्ड पॉवर ऑफ. तुम्हाला पॉवरच्या भाषेत म्हणायचं असेल तर क्यूब किंवा थर्ड पॉवर ऑफ, क्यूब पॉवर ऑफ असं म्हटलं तरी चालतं. मग क्यूब ऑफ, ह्या खाली इथं सेकंड रूट बघा, पॉवर ऑफ नंतर रूट, मग क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ. पहिलं काय सांगितलं, वरचं क्यूब सांगितलं, ऑफ पॉवर ऑफ, क्यूब पॉवर ऑफ म्हणा किंवा क्यूब ऑफ म्हणा, पॉवर लिहिलं तरी चालतं, क्यूब पॉवर ऑफ किंवा क्यूब ऑफ. नंतर काय, नंतर रूट सांगायचं, मग हे सेकंड रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं हे 225चं. आता बघा बरं, ह्याच्यात थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं.
क्यूब पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. ओके, आता इथे बघा, आता ह्याच्यात काय सांगणार, फोर्थ पॉवर, वरचा काय फोर्थ, मग फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. जमेल का मग? बघा, वरचा पॉवर आणि खालचा रूट, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. इथं बनायचं फोर्थ पॉवर, असं फोर्थ लिहिलं तरी चालतं किंवा FOUR तसं लिहिलं तरी चालतं. मग फोर्थ पॉवर ऑफ, हा फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ, बघा, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. कुणाचं आहे ते? 45. कळलं का आता सगळ्यांना? आता पुढचं जमेल का तुम्हाला? तुम्ही सांगायचं, ओरली करून बघा. सिक्स्थ, हा वरचा करेक्ट, सिक्स्थ पॉवर ऑफ सेवेंथ रूट ऑफ 81. करेक्ट. इथे काय म्हणणार आपण? सिक्स्थ पॉवर ऑफ, सिक्स्थ पॉवर ऑफ सेवेंथ रूट ऑफ 81. कुणाचा? 81 चा. आता क्लिअर झालं? मग आता तुम्हाला हे पटपट सांगता आलं पाहिजे बघा. वरचा काय? फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. करेक्ट. इथं म्हणायचं फोर्थ पॉवर ऑफ, बघा बरं, फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट, खाली आहे 10, ऑफ 10th रूट ऑफ 100. या 100 चा. जमेल का आता सगळ्यांना? आता नेक्स्ट बघा, इथे काय 21 चा क्यूब आणि इथे 7th रूट, हा वरचा पॉवर आणि हा रूट. मग काय म्हणणार? क्यूब पॉवर किंवा क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. कळतंय का? इथे काय म्हणणार? क्यूब ऑफ, क्यूब म्हणा किंवा क्यूब पॉवर म्हटलं तरी चालतं. क्यूब ऑफ 7th, पहिलं झालं वरचं पॉवर, क्यूब पॉवर ऑफ 7th रूट ऑफ, क्यूब ऑफ 7th रूट ऑफ, बघा, क्यूब ऑफ म्हणजे क्यूब पॉवर, वरचा पॉवर ऑफ 7th रूट ऑफ कुणाचा? 21 ऑफ 21. कळलं का मग? 21 चा. आता हे पटपट एकदा रिवाइज करून घ्या फास्ट, म्हणजे मग मला लगेच पुढे रूट ऑफ द पॉवर हे सांगायचं, हे कसं लिहायचं. ओके, पटपट कॉपी करा फास्ट. चला आता नेक्स्ट घ्यायचं बाळांनो. हा, नेक्स्ट कोणता आता? रूट ऑफ द पॉवर. हा, एखाद्याचं कन्फ्युजन इथं होऊ शकतं की सर आम्हाला आता क्यूब ऑफ 7th रूट ऑफ असं नाही कळते. मग तुम्हाला जर असं वाटलं की हा क्यूब नाही कळत तुम्हाला, तर इथं असं पण म्हणू शकता तुम्ही थर्ड पॉवर. इथे ह्याला ऑर लिहितो मी, हा, हे किंवा हे दोन्ही पैकी कुठलंही लिहा. इथे काय म्हणायचं? थर्ड पॉवर, ह्याला म्हणा थर्ड पॉवर ऑफ, बघा, थर्ड पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 7th रूट ऑफ 21. बघा कसं लिहा, क्यूब पॉवर म्हणा किंवा थर्ड पॉवर, वरचा पॉवर ऑफ आणि खालचा 7th रूट, क्यूब पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. झालं क्लिअर? ओके. आता नेक्स्ट बघा इथे. आता हे मला तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगायचंय. ह्याला वेगळं कसं लिहायचं बघा. जसं इथं अगोदर आपण काय लिहित होतो? पहिला पॉवर नंतर रूट. पहिलं बघा, पॉवर ऑफ रूट म्हणजे वरचा अगोदर लिहायचो नंतर खालचा लिहायचो. पहिलं पॉवर नंतर रूट. आता त्याच्यात उलट आहे, पहिलं रूट लिहायचं नंतर पॉवर लिहायचा. ओके. आता बघा इथे, आता एकदा मी तुम्हाला हे वरचं लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला बाकीचे आपोआप कळतील. कसं बघा आता इथे, आता मला अगोदर काय लिहायचं? रूट म्हणजे हा खालचा लिहायचा रूट आणि नंतर पॉवर. हे बघा खाली रूट आणि वर पॉवर. मग पहिलं आपण काय लिहिणार? रूट. पहिलं हे रूट आणि नंतर पॉवर. मग आता रूट बघा इथे, रूट कोण आहे? फिफ्थ रूट. पहिलं हे रूट म्हणणार मी म्हणजे फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 10. किती सिंपल आहे बघा. मग बघा कसं लिहायचं इथे. इथे म्हणायचं फिफ्थ रूट. बघा फिफ्थ रूट, हे फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 10 ऑफ 10.
कळलं का सगळ्यांना? पहिलं मी काय घेतलं, फिफ्थ रूट, हे पहिलं फिफ्थ रूट, पहिलं रूट उच्चारलं, नंतर फोर्थ पॉवर ऑफ 10. आता बघू बरं ह्याच्यात किती जणांना कळतं हे. पहिलं रूट घ्यायचं, स्क्वेअर रूट किंवा सेकंड रूट म्हणतात त्याला, पण स्क्वेअर जनरली 1/2 ला स्क्वेअर रूट म्हणतात. मग स्क्वेअर रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 225. आलं लक्षात? पहिले ह्याचं रूट स्क्वेअर रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ दिस, म्हणजे पहिलं रूट आलं नंतर पॉवर आलं. स्क्वेअर रूट पहिलं रूट नंतर थर्ड पॉवर ऑफ 225. मग बघा बरं कसं, इथे काय म्हणायचं, स्क्वेअर रूट, बघा स्क्वेअर रूट म्हणजे हा 2, स्क्वेअर रूट ऑफ पॉवर कोणता, थर्ड पॉवर ऑफ थर्ड पॉवर ऑफ कुणाचा आहे हा थर्ड पॉवर ऑफ दिस 225. जमेल का? मग इथे बघा बरं, आता पहिलं रूट नंतर पॉवर, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ दिस 45. मग बघा पहिलं फिफ्थ रूट घ्यायचं, पहिलं रूट नंतर पॉवर, मग इथे काय फिफ्थ रूट ऑफ, बघा बरं, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर वरचा ऑफ फोर्थ पॉवर ऑफ, बघा फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. इथे बघा बरं, आता पहिलं रूट नंतर पॉवर, सेवेंथ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. घ्या आता सेवेंथ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. आता बघा मी मुद्दाम काही वेळेस इथं फिफ्थ म्हणतो, इथं 5 आणि इथं टीएच लिहिलं तरी चालतं. फिफ्थ फोर्थला 4 आणि टीएच लिहिलं तरी चालतं. इथे मी मुद्दाम 7 तसं लिहून दाखवतो तुम्हाला, 7 टीएच, ह्याला SEVEN असं लिहिलं तरी चालेल. 7 आणि 6 SIX आणि TH असं. ओके, दोन्ही पद्धतीने लिहिता येतं. आता इथे बघा, पहिलं रूट नंतर पॉवर, 10th करेक्ट, 10th बरोबर, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कळतंय बरं काय. 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100 करेक्ट. इथे म्हणा 10th रूट ऑफ, बघा बरं, 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ ऑफ 100 आलं कोणाला लक्षात. आणि लास्टचं बघा बरं आता, 7th रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 21 करेक्ट. 7th रूट, इथे म्हणा 7th रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 7th रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 21. जमेल का मग सगळ्यांना? आता हे पटपट कॉपी करून घ्या. हे झाल्यानंतर मी तुम्हाला आणखी एक 5 क्वेश्चन देणार, ते घरी तुम्ही सोडवायचे. ओके, चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. या टाइपचे तुम्हाला 5 क्वेश्चन्स आता मी ह्याच्यात देणार आहे आणि नंतर परत व्हॉट्सअप ग्रुपवर आणखी 5 क्वेश्चन टाकणार आहे. नाउ स्टुडंट्स, टेक दिस होमवर्क. आता हा तुम्हाला होमवर्क असेल बघा बाळांनो. या होमवर्क मध्ये तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे लिहायचं आहे. बघा आता काय लिहिते, आता पॉवर ऑफ द रूट, पॉवर पहिला आणि नंतर रूट, मग इथे काय येईल, फोर्थ पॉवर ऑफ 9th रूट ऑफ दिस इथे लिहायचं. आणि रूट मध्ये कसं, रूट ऑफ पॉवर कसं लिहिणार, 9th पहिलं रूट लिहायचं, 9th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ दिस. जमेल का? इथे बघा आता आणखी ह्याच्यात मी तुम्हाला मधलंच एक सांगतो बघा. हे घेऊ समजा आपण, ह्याच्यात काय 3/10, इथं काय पॉवर ऑफ द रूट, पहिलं पॉवर, मग इथं काय म्हणणार आपण, थर्ड पॉवर किंवा क्यूब पॉवर असं म्हणू शकतो, किंवा थर्ड पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 120. पहिलं पॉवर नंतर रूट, थर्ड पॉवर 10th रूट, आणि हे आता इथं रूट ऑफ पॉवर, मग रूट काय 10th रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 120. पहिलं रूट नंतर पॉवर. जमेल ना? पटपट हे कॉपी करून घ्या आणि तुम्ही व्यवस्थित सोडवायचं. काही अडचण आहे तर मला कॉल करायचं बाळांनो. Now see the next question. Write the following numbers in the form of rational indices. आता आपण काय केलं तर बाळांनो, इथे
आपण अगोदर त्या नंबरवरनं हे सांगत होतो असं त्याचं डिस्क्रिप्शन, बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने सांगितलं. तर ह्याच्यावरून आपल्याला रॅशनल इंडायसिस मध्ये लिहायचं. म्हणजे कसं बघा, आता इथे बघा ऑफ 121, हा पहिला मी 121 लिहितो ह्याचा 121 चा, म्हणजे पहिला हा आहे. जसं ऑफच्या अगोदर जे असतं ते अगोदर इथे लिहायचं. आता बघा स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हटल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे रूट कुठे येतो, खाली. स्क्वेअर म्हणजे 2, रूट म्हटल्यावर स्क्वेअर रूट खाली आला अपॉन 2. ऑफ फिफ्थ पॉवर, पॉवर काय फिफ्थ म्हणजे पॉवर वर, वरचा आहे पॉवर आणि खाली आहे रूट. म्हणजे बघा स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121, ते चाललंय स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. कळलं का, रूट खाली आणि पॉवर वर. लक्षात येते का बघा, इथे 121, इथे वरचा जो असतो तो वर असतो तो पॉवर आणि खाली असतो तो रूट. बघा बरं, ह्याच्या हा जे इंडेक्सला आहे हा वरचा पॉवर खाली रूट. मग काय सांगितलं त्यांनी, स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हटल्यावर 2 आला खाली, रूटच्या जागेवर 2 स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर म्हणजे वर 5 आला. आता बघा नेक्स्ट, आता हे पटपट आलं पाहिजे तुम्हाला. क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324, ऑफ 324 पहिले हे घेऊन लिहून घ्या. 324 हे 324 अगोदर येईल. आता ह्याच्यात बघा काय, क्यूब ऑफ, क्यूब ऑफ ह्याला रूट आहे का, क्यूब ऑफ म्हणजे हा पॉवर असतो, नंतर पुढे फोर्थ रूट आलं. क्यूब ऑफ, क्यूब म्हटल्यावर पहिला मी क्यूब लिहिलं पॉवरच्या जागेवर. क्यूब ऑफ फोर्थ रूट, फोर्थ रूट म्हणजे खाली काय फोर्थ, फोर्थ रूट, रूटच्या जागेवर 4 आला बघा फोर्थ रूट. आणि हा क्यूब ऑफ म्हणजे थर्ड पॉवर ऑफ 324. जमेल का. आता नेक्स्ट बघा, ह्याला फार झालं तुम्ही असंही ब्रॅकेट देऊ शकता. आता नेक्स्ट इथे बघा, हे काही जे असेल ऑफ 264, पहिला 264 लिहून घ्यायचा ऑफ 264. आणि ह्याला बघा काय म्हटलंय, फिफ्थ रूट, रूट म्हटल्यावर कुठे येईल तो खाली येईल की वर येईल बाळांनो, रूट खाली. म्हणजे फिफ्थ रूट म्हणजे 5 काय आला खाली, फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर म्हणजे 2, फिफ्थ रूट म्हणजे खाली 5 आला, स्क्वेअर ऑफ म्हणजे वर 2 आला आणि 264 चा. कळलं का आता. नेक्स्ट बघा क्यूब ऑफ, क्यूब रूट ऑफ 3. आता हे खूप गंमत आहे बरं का. बघा इथे 3 चा ऑफ 3 म्हणजे 3 चा काय, क्यूब ऑफ, क्यूब म्हणजे वरचा, क्यूब पॉवर किंवा थर्ड पॉवर ऑफ क्यूब रूट, रूटच्या जागेवर पण 3. बघा बरं किती गमतीशीर आहे. क्यूब म्हणजे क्यूब पॉवर किंवा थर्ड पॉवर, क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3, सगळे 3 3 आले. आलं का लक्षात. चला आता हे पटपट लिहून घ्या आणि ह्याच्यावर मी तुम्हाला आणखी 4 क्वेश्चन देणार आहे, ते तुम्ही घरी करायचे. ओके, चला तर बाळांनो आता राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. त्याच्यातलं मी तुम्हाला मधलंच कुठलं तरी एक सांगतो बघा. 9th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 181. बघा ह्याच्यात जिथे तुम्हाला अडचण येतील मला नक्की तुम्ही कॉल करून विचारू शकता बाळांनो. आता बघा 9th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 181, ते ऑफ 181. आपलं काय ठरलंय, ऑफच्या अगोदर जो आहे तो इथे लिहून घ्यायचा 181. त्याचा काय 9th रूट, 9th रूट म्हणजे अपॉनला 9 आणि 6th पॉवर म्हणजे वर 6, 6th म्हणजे बघा 9th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 181. कळलं का आता. इथे बघा आता 7th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ दिस, हे तुम्हाला येऊन जाईल. समजा इथे बघा क्यूब ऑफ 7th रूट ऑफ दिस. आता क्यूब ऑफ, क्यूब म्हणजे काय, पहिले ऑफ 625, पहिले हे 625 घ्या त्याचा, मग काय पुढे या 625 चं पहिले हे लिहून घ्यायचा आणि मग क्यूब ऑफ, क्यूब म्हणजे वरचा क्यूब पॉवर ऑफ 7th रूट म्हणजे अपॉनला 7. जमेल का. म्हणजे बघा क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 625. जमतील या टाइपचे. आता हे पूर्ण तुम्ही सोडवायचे व्यवस्थित. जिथे डाऊट्स येतील तिथे मला फोन करून विचारायचं. ओके, मला विश्वास आहे तुम्हाला हे सर्व जमतील छानपैकी. ओके, आता हे पटपट तुम्ही कॉपी करून घ्या आणि हे व्यवस्थितपणे आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं. आणि हा मॅथ साठी तुम्हाला सांगितलं एक क्लासवर्क आणि एक होमवर्क, अशा 2 नोटबुक बनवायच्या, दोन्ही मध्ये ते कॉपी करायचे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.